हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की फार्मसी ऑफिसरची जी जिल्हा परिषदची एक्झाम झाली होती, तर त्याचे मित्रांनो रिझल्ट कालपासून येत आहेत। तर मित्रांनो, काल खूप साऱ्या जिल्हा परिषदचे रिझल्ट ऑलरेडी लागलेले आहेत आणि मित्रांनो आज सकाळी पण काही जिल्हा परिषदचे रिझल्ट आलेले आहेत आणि मित्रांनो काही जिल्हा परिषदचे रिझल्ट आणखीन यायचे राहिलेले आहेत। ते रिझल्ट मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत किंवा मंडेला मित्रांनो सर्व झेडपीचे रिझल्ट येणार आहेत। तर मित्रांनो आता थोड्या वेळा आधी जे दोन रिझल्ट आलेले आहेत त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो ते रिझल्ट कुठून आले? एक आहे जिल्हा परिषद धुळे फार्मसी ऑफिसर रिझल्ट 2023, इथे बघू शकता जिल्हा परिषद धुळे। तर मित्रांनो इथे ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे की या तारखेला एक्झाम झाली होती, IBPS कंपनीकडून हा रिझल्ट आलेला आहे म्हणून। त्याच्यानंतर मित्रांनो आता याच्यामध्ये टॉपर कितीचा असणार आहे ती इन्फॉर्मेशन बघणार आहे। त्याच्या आधी मित्रांनो इथे कॅटेगरी वाईज जे आहे रिझल्ट, ते क्वालिफिकेशन मार्क किती आहेत? 90 मार्क असतील तर मित्रांनो स्टुडंट क्वालिफाय असणार आहे। ज्याला 90 मार्क पेक्षा कमी असणार आहे त्याचं नाव या लिस्ट मध्ये दिसणार नाहीये। तर मित्रांनो इथे बघू शकता, इथे नंबर ऑफ स्टुडंट, किती स्टुडंट क्वालिफाय झालेले ते पण दिलेले आहे। तर त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहेत की इथे टॉपर कितीचा असणार आहे। धुळेमध्ये जो टॉपर असणार आहे, सर्वात जास्त मार्क ज्या स्टुडंटला असणार आहे ते पाटील म्हणून दिलेले आहे। तर मित्रांनो याला सर्वात जास्त मार्क 160 आहे। तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की जे टॉपर असणार आहे त्याचा ॲव्हरेज जर बघितला तर कुठे 162चा आहे, कुठे 164 आहे। याच रेंजमध्ये सर्व झेडपीचे फार्मसी ऑफिसरचा टॉपर असणार आहे। तर मित्रांनो याच्यानंतर जे दुसरी झेडपी आहे त्याचं रिझल्ट लागलेले ते आपण बघणार आहेत। ते आहे मित्रांनो वर्धा। तर थोड्या वेळा आधी वर्धा जिल्हा परिषदचा पण रिझल्ट लागलेला आहे, इथे तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद वर्धा फार्मसी ऑफिसर। तर मित्रांनो याचं टॉपर थोडं डीप झालेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता मनीष। तर याचं मित्रांनो मार्क किती आहेत या तिथल्या टॉपरला? ते आहेत 156 मार्क। तर मित्रांनो हे दोन रिझल्ट आले आहेत। मित्रांनो राहिलेले जे रिझल्ट आहेत ते हळूहळू एक एक येत आहेत आणि मित्रांनो त्याची सर्व इन्फॉर्मेशन सर्वात आधी अपडेट मित्रांनो आरडी फार्मा युट्यूब चॅनल आणि मित्रांनो आरडी फार्मा टेलिग्राम चॅनलवर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला अपडेट भेटणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला जर ह्या लिस्टमध्ये तुमचे चांगले मार्क येत असतील तुमच्या कॅटेगरीनुसार, तर तुम्हाला मित्रांनो डॉक्युमेंट रेडी करायचे आहेत। तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल, बाकी जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत, नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी चेक करा आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही प्रोसेस खूप फास्ट होणार आहे। डॉक्युमेंटेशन असेल, सिलेक्शन असेल, पोस्टिंग असेल, ती खूप फास्ट प्रोसेस असणार आहे। त्यासाठी तुम्ही चांगले मार्क आले तर लगेच डॉक्युमेंटेशनचं रेडी ठेवा। यानंतर मित्रांनो बाकीच्या झेडपीचे राहिलेले रिझल्ट आज संध्याकाळीपर्यंत किंवा मंडे पर्यंत येणार आहे। राहिलेल्यामध्ये अहमदनगर असेल, रत्नागिरी असेल, पालघर असेल, पुणे असेल, बीड असेल, खूप साऱ्या झेडपीचे रिझल्ट आणखीन लागलेले नाहीत। जसं लागतील लगेच तुम्हाला त्याची PDF रिझल्टची PDF टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन आपण युट्यूबच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। थँक्यू मित्रांनो।